हॅलो फ्रेंड्स, आज आपण घेऊन आलो आहे स्टडी टाईममध्ये गोधडी ही कविता. गोधडी ही कविता इयत्ता 8वीच्या बालभारती पुस्तकातील आहे. गोधडी म्हणजे झावर, गोधडी म्हणजे पांघरूण, गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श, गोधडी म्हणजे आईच्या वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक, गोधडी म्हणजे कौटुंबिक नात्यांमधील जिव्हाळ्याचं प्रेमाच्या स्पर्शाने सुईने शिवलेलं एक वस्त्र, जे अतिशय सुरेख असतं. तिथला प्रत्येक टाका त्या आईने प्रेमाने शिवलेला असतो. तर चला आपण गोधडी ही कविता बघूया. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच नसतो. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे, किंवा आईला बापानं घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसवलेल्या दाटीवाटीनं आईनं दटवून बसवलेल्या असतात. तेव्हा फक्त चिंध्या नसतात, त्यात असतं मामानं घेतलेल्या भाच्याचं जीर्ण कुडता, माहेराहून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं, आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं आईनं असंख्य ठेगळं लावलेलं तिचं लुगडं, आणि बाच्या कोपरीच्या बाया आईने हे सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते. डॉक्टर कैलास दोंड यांची ही कविता आहे. त्यांनी ही कवितेत अतिशय सुरेख असं कौटुंबिक नात्याचं दर्शन त्यांनी इथे घडवून दिलेलं आहे आपल्याला. आजही सगळीकडे गोधडी ही घराघरातून शिवत असतात. जुन्या बाया ही गोधडी शिवतात. आज जरी चादर, रगा ह्या रेडीमेड जरी मिळत असल्या तरी गोधडी अंगावर घेण्याची किंवा गोधडीचा स्पर्श अतिशय सुरेख वाटत असतो. खूप सुंदर सुंदर साड्यांचे, धोत्याच्या अस्तरांच्या त्या गोधड्या बनवलेल्या असतात. त्यात प्रत्येक टाका टाकताना आईने प्रेम आणि एक सुंदर असा स्पर्श दिलेला असतो. म्हणून गोधडी आपल्याला खूप जवळची वाटते. इथे कवीने सांगितले गोधडीमध्ये की गोधडी ही गोधडी नसते, किंवा ती एक मायेचा स्पर्श देणारी पांघरूण असतं, जे घेतल्यावर आपल्याला एक छानसा अलगद स्पर्श मिळत असतो आईच्या मायेचा. गोधडी असते, त्यात चिंध्याचा बोचका नसतो, तर त्यात मायेची ऊब असते. बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते, आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे पटकुरं असते. गोधडीच्या आतमध्ये अनेक चिंध्या असतात, बसवलेल्या असतात आईने दाटीवाटीने. एकावर एक तुकडे त्यांनी ठेवलेले असतात कापडाचे, जुन्या कपड्यांचे. तर त्यामध्ये मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता असतो, आईला माहेराहून मिळालेलं लुगडं असतं, बानं आईला पहिल्या संक्रांतीला घेतलेलं लुगडं असतं. तसेच त्याला असंख्य ठेवं लावूनही ती वापरून तिचा हे केलेलं असतं, तिने जाळी केलेली असते, आणि त्याचे ती तुकडे टाकून ती अस्तर लावून ती गोधडी शिवत असते. तसेच बाच्या कोपरीच्या बाह्या, या वडिलांच्या शर्टाच्या कपड्याच्या बाह्या वगैरे काढून तिने त्यात टाकलेल्या असतात, आणि ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजेच गोधडी नसते, गोधडी म्हणजे गोधडी नसते, नसतो चिंध्याचा बोचका, तर ती एक असते ऊब असते मायेची, असं यात सांगितलेलं आहे. खूप सुंदर अशी कविता आहे. मला तर ही कविता खूप आवडते, आणि मला गोधडीही खूप आवडते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. गुड बाय.